चंदगडमध्ये शहीद स्मारक आणि सैनिक भवन उभारणीला हिरवा कंदील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सामान्य प्रशासन विभागाला प्रस्ताव मागवण्याची सूचना। आमदार शिवाजी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश। चंदगड विधानसभा मतदारसंघात शहीद स्मारक व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज सैनिक भवन उभारण्याच्या मागणीला मोठे यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाला संबंधित विभागाकडून तातडीने प्रस्ताव मागविण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रत्यक्षात हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे। ही मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत प्रस्ताव मागून पुढील कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। चंदगड, आजरा आणि गडिंग्लज विभागातून भारतीय सैन्य दलात मोठ्या संख्येने जवानांनी सेवा बजावली आहे। दुसरे महायुद्ध, पाकिस्तान व चीनबरोबरची युद्धे तसेच कारगिल युद्धातही या भागातील जवानांचा मोलाचा सहभाग राहिला असून देशाच्या सीमेवर संरक्षण करताना अनेक जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे। या शहीद जवानांचे बलिदान तसेच सेवानिवृत्त व सध्या कार्यरत सैनिकांचे योगदान अमूल्य असल्याचे मानले जाते। या जवानांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, त्यांच्या त्यागाला योग्य सन्मान मिळावा तसेच सेवानिवृत्त व कार्यरत सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबवता यावेत या उद्देशाने शहीद स्मारक आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त सैनिक भवन उभारण्याची मागणी करण्यात आली होती। या निर्णयाबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की चंदगड, आजरा व गडिंग्लज विभागातील सैनिकांनी देशासाठी दिलेले बलिदान अविस्मरणीय आहे। त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शहीद स्मारक व सैनिक भवन उभारणे आवश्यक होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेतल्याने हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आता प्रस्ताव तयार करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार असून येत्या काळात चंदगड मतदारसंघात शहीद जवानांच्या सन्मानार्थ भव्य स्मारक आणि सैनिकांसाठी हक्काचे सैनिक भवन उभारले जाण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत। हा निर्णय केवळ सैनिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।